नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता 5वी विषय इंग्लिश यामधील आपण प्रकरण 1.11 ॲक्शन टाईम हे शिकणार आहोत. चला तर मुलांना आपण 1.11 ॲक्शन टाईम हे जे चॅप्टर आहे ते आपण लर्न करणार आहोत. घेऊया तर मुलांनो ॲक्शन टाईम. बघा, एक्सप्लेनेशन कायच म्हणजे मुलांना, तर एक्सप्लेनेशन म्हणजेच हा जो पाठ आहे आपला कुठला मुलांना 1.11 ॲक्शन टाईम या पाठाचा आज आपण काय करणार आहोत, सविस्तर एक्सप्लेनेशन करणार आहोत. म्हणजेच हा जो पाठ आहे तो आपण समजून घेणार आहोत. बघूया मुलांना. बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे की वी विल मेक कमांड सेंटेन्सेस फ्रॉम कॉलम ए अँड बी. ए आणि बी इथे जे काही दोन कॉलम येणार आहोत मुलांनो, त्यांना आपल्याला काय करायचे आहे, तर कमांड द्यायचे आहेत. म्हणजेच काय करायचं आहे, तर ए कॉलम आणि बी कॉलममध्ये आपल्याला काही वर्ड्स दिसणार आहे, त्या वर्ड्सचे आपल्याला सांगड घालायचे आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला दोन्ही कॉलममध्ये वेगवेगळे शब्द देणार आहे आणि ते शब्द आपल्याला काय करायचे आहे, तर जोडून एक सेंटेन्स बनवायचा आहे. जसं की आपल्याला जर सीट, SIT सीट हा जर शब्द आला तर आपण काय त्याला कुठला शब्द जोडून आपण पूर्ण शब्द बनवणार आहोत मुलांना, तर डाऊन, DOW अँड डाऊन हा जो शब्द आहे तो सीटला जोडून आपण काय करणार आहोत, सीट डाऊन हा जो वर्ड आहे किंवा सेंटेन्स आहे ते आपण बनवणार आहे. बघा मुलांनो, जेव्हा आपण वर्गामध्ये येत असतो तेव्हा आपण काय म्हणतो मुलांनो, तर मे आय कम इन टीचर. तर टीचर काय म्हणत असतात की हो या, यस प्लीज कम इन. आणि नंतर काय म्हणत असतात की सिट डाऊन. तर अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे मुलांना ते आपण आता इथे काय करणार आहोत, तर बनवणार आहोत. बघूया पुढे. बघा मुलांनो, हा आहे आपला ए कॉलम. ए कॉलममध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. बघूया ते वर्ड्स कुठले आहेत ते. बघा मुलांनो, कॉलम नंबर ए. ए जो आहे तो आपला काय आहे, तर एक कॉलम आहे, एक बॉक्स आहे ज्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, काही वर्ड्स दिलेले आहेत. तर त्याचा आपण अर्थही जाणून घेणार आहोत आणि त्यापासून आपण कोणकोणते वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो, कुठल्या शब्द आपण एकत्र आल्यानंतर अर्थपूर्ण शब्द बनवू शकतो, ते सुद्धा आपण काय करणार आहोत या पाठामध्येच म्हणजेच ॲक्शन टाईममध्ये आपण बघणार आहोत. बघा तर मुलांना, इथे ए कॉलममध्ये आपल्याला काय आहे, पहिला वर्ड आहे मुलांना सीट डाऊन. सीट पहिला काय वर्ड आहे मुलांना, तर सीट हा वर्ड आहे. बघा मुलांना, SIT सीट म्हणजेच काय मुलांना, तर बसणे. सीट म्हणजेच काय मुलांना, तर बसणे. आणि त्याची स्पेलिंग आपण कशी उच्चारणार आहोत मुलांना, बघा ही तुम्ही वारंवार तुम्ही काय करायचे आहे, जी स्पेलिंग आहे ती म्हणायची आहे, बोलायची आहे. म्हणजेच काय होईल मुलांना, तर सीटची जी स्पेलिंग आहे ते तुम्हाला लर्न होऊन जाईल. बघा, SIT सीट म्हणजेच बसणे. तर SIT सीट म्हणजेच काय मुलांना, तर बसणे. नेक्स्ट स्पेलिंग बघा मुलांना काय आहे, स्टँड. आता सीट तर झालेलंच आहे, आता काय मुलांना, उभं राहायचं आहे आपल्याला. म्हणून काय मुलांना, STAND. काय मुलांना, STAND. बघा, STAND स्टँड म्हणजेच काय मुलांना. बघा, जेव्हा तुमच्याकडनं काही चुकलं जातं किंवा तुम्हाला एखाद्या प्रश्नांचं जर उत्तर येत असेल तर टीचर काय म्हणतात की स्टँड अप. उभं राहून तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. किंवा तुम्ही काही मस्ती वगैरे केलेली असेल तर टीचर काय म्हणतात की स्टँड अप म्हणजे उभा राहा. तर स्टँड म्हणजे काय मुलांना, तर स्टँड म्हणजे उभं राहणं. किंवा स्टँड या शब्दापासून आपण आणखीही काय बनवू शकतो, तर सेंटेन्सेस बनवू शकतो. बघा, STAND म्हणजेच काय मुलांना, STAND स्टँड म्हणजेच उभा. आता बघा मुलांना, वॉक. WALK. काय मुलांना, WALK. पुन्हा बोला बघू, WALK. वॉक म्हणजेच काय मुलांना, तर वॉक म्हणजेच चालणे. जसं बघा, सकाळी सकाळी जर आपण नियमितपणे किमान 15-20 मिनटं जर चालत असू तर ते आपल्या हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी कसं असणार आहे मुलांना, तर अगदी बेस्ट असणार आहे, अगदी उत्तम असणार आहे जर आपण मॉर्निंग वॉक केली तर. तसंच इव्हनिंग वॉक हे आपण करू शकतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपण 15 ते 20 मिनटं भटकंती करू शकतो. त्याने सुद्धा आपली हेल्थ जी आहे ती अगदी कशी राहणार आहे, अगदी बेस्ट राहणार आहे
गुड राहणार आहे. म्हणून वॉक करणं गरजेचं आहे. तर हा वर्डसुद्धा आपल्या लक्षात कसं राहील मुलांनो? मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक हे जर आपण बोललो तर हा जो शब्द आहे मुलांनो WALK, वॉक म्हणजेच चालणे. तर आपण सकाळीसुद्धा वॉक केली पाहिजे, संध्याकाळीसुद्धा वॉक केली पाहिजे. याने आपलं शरीर जे आहे मुलांनो ते कसं राहणार आहे? तर निरोगी राहणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला हवं? तर जी वॉक आहे तीही करायलाच हवी. पुढे बघा मुलांनो, रन. रनची स्पेलिंग काय आहे मुलांनो? बघा, RUN. RUN, रन. रन म्हणजेच काय मुलांनो? रन क्विकली. म्हणजेच काय कर की तू स्पीडने तुला काय करायचं आहे? तर धावायचं आहे. रन म्हणजेच काय मुलांनो? तर धावणे. आपण आपल्या शाळेमध्ये काही स्पर्धा असेल तर आपल्या तिथे नक्कीच आवर्जून काय असते? तर रनिंग ही असते. तसेच आपल्याला काय वाटत असते मुलांनो की आपण काय करायला पाहिजे? की फर्स्ट यायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करत असतो की आपल्या डोक्यामध्ये एक विचार ठेवत असतो की मला काय करायचं आहे? रन खूप फास्ट करायचं आहे आणि मला काय करायचं आहे? तर विनर व्हायचं आहे. मग आपल्या डोक्यामध्ये आपण इमॅजिन करून ठेवलेलं असतं की मी आता काय करणार आहे? कसा धावणार आहे? कसं रनिंग करणार आहे? तर मुलांनो त्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे RUN, रन म्हणजेच काय मुलांनो? तर धावणे. आता बघा मुलांनो, टर्न. TURN, काय मुलांनो? TURN. TURN म्हणजेच काय मुलांनो? व्हेरी गुड, टर्न. टर्न म्हणजेच काय मुलांनो? फिरणे. जसं आपण शिकलेलो आहोतच की पृथ्वी काय करते? स्वतःभोवती फिरत असते की नाही? म्हणजे टर्न घेत असते. तसंच टर्न म्हणजेच काय मुलांनो? तर फिरणे. जसं आपण म्हणतो ना, टर्न अराउंड, टर्न लेफ्ट, टर्न राईट. तर उजवीकडे वळा, डावीकडे वळा. टर्न म्हणजेच काय मुलांनो? तर वळणे. आता बघा, बेंड. BEND, काय मुलांनो? BEND. बेंड म्हणजेच काय? बेंड म्हणजेच वाकणे. काय मुलांनो? BEND. बेंड म्हणजेच वाकणे. बेंड लेफ्ट, बेंड राईट, बेंड फ्रंट, बेंड बॅक. असं सुद्धा आपण काय म्हणू शकतो? असे सुद्धा आपण काही वाक्य बनवू शकतो, सेंटेन्स बनवू शकतो. बेंड म्हणजेच काय मुलांनो? तर बेंड म्हणजेच वाकणे. नेक्स्ट आहे मुलांनो, बघा, नेक्स्ट आहे स्पीक. काय आहे मुलांनो? स्पीक. स्पेलिंग पहा मुलांनो, SPEAK. काय मुलांनो? SPEAK. स्पीक म्हणजेच काय मुलांनो? तर स्पीक म्हणजेच बोलणे. आपण आता जे काही बोलत आहोत आणि तुम्ही जे काही ऐकत आहात, तर स्पीक म्हणजेच काय असतं? तर स्पीक म्हणजे असतं बोलणं. ओके, बघा, SPEAK. स्पीक म्हणजेच काय मुलांनो? तर बोलणे. आणि नेक्स्ट आहे सिंग. बघा, या आधी सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर काही पोएम शिकलेलो आहोत आणि त्या पोएममध्ये तुम्ही हा जो वर्ड आलेला आहे तो ऐकलेला आहे आणि याचा अर्थ देखील तुम्हाला माहीत आहे. SING, सिंग. सिंग म्हणजेच काय मुलांनो? बघा, SING हा जो शब्द आहे तो आपण मागील चॅप्टरमध्ये बघितलेला आहे, मागील लेसनमध्ये बघितलेला आहे. तर याचं जे मीनिंग आहे तुम्हाला नक्कीच माहिती असायलाच हवं. काय आहे सांगा बघा मुलांनो? बरोबर, सिंग म्हणजेच काय? की गाणे गाणं. तर बघा मुलांनो, आपल्याला इथे कॉलम A मध्ये जे काही वर्ड्स दिलेले होते ते आपण अगदी व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहे. तर आता आपण B कॉलमचे सुद्धा काय करणार आहोत? तर वर्ड्स बघणार आहोत. बघा मुलांनो, आपण A कॉलमचे जे काही वर्ड्स आहे ते आपण अभ्यासले आहे, अगदी सविस्तरपणे अभ्यासले. त्याचा मिनिंगसुद्धा आपण काय केलेला आहे तर जाणून घेतलेला आहे. तर आता मुलांनो आपण काय करणार आहोत? तर कॉलम B मधले सुद्धा काय करणार आहोत? तर वर्ड्स जे आहे त्याचं मिनिंग आपण अभ्यासणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हे शब्द कुठले आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? कॉलम A आणि कॉलम B हे काय करायचे आहेत? तर मिनिंगनुसार आपल्याला जे वर्ड्स आहेत ते जॉईन करायचे आहेत. मग जॉईन केल्यानंतर काय होणार आहे मुलांनो? तर जॉईन केल्यानंतर जे योग्य सेंटेन्स आहे, जे राईट सेंटेन्स आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे. बघा तर मुलांनो, कॉलम B. कॉलम B मध्ये वर्ड आहे फर्स्ट मुलांनो काय? तर अप. UP, अप. काय मुलांनो? UP, अप. अप म्हणजे
आताच आपण इथे काय बघितलं होतं मुलांनो, सीट. तर त्याचा जो पुढील वर्ड आहे तो काय येणार मुलांनो, डाऊन. सीट डाऊन. तर इथे काय आलेलं आहे मुलांनो, अप. आणि इथे बघा सेकंड वर्ड काय आहे, स्टँड. आणि पुढे वर्ड काय येणार आहे मुलांनो, अगदी बरोबर, स्टँड अप. म्हणून इथे काय आलेलं आहे बघा मुलांनो, अप. अप म्हणजे उभं राहणं. बघा, स्टँड अप, हो की नाही, म्हणजेच उभं राहिलं. त्यानंतर आहे डाऊन. बघा, सीट सोबत आपण जर डाऊन या शब्दाला जोडल्यानंतर काय होतं मुलांनो, सीट डाऊन म्हणजेच बसणे. ओके, सीट डाऊन म्हणजे खाली, खाली बसणे. ओके, अप म्हणजे वर आणि डाऊन म्हणजे खाली. आता बघा मुलांनो, स्पेलिंग DOWN. DOWN, डाऊन म्हणजेच खाली. आणि स्लोली. स्लोली म्हणजेच काय मुलांनो, बघा पाहू, SLOWLY. स्लोली. स्लोली म्हणजेच काय मुलांनो, तर स्लोली म्हणजे हळू. आता इथला कुठला वर्ड्स आपण घेतल्यानंतर हा आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स मिळणार आहे ते आपण ह्याचा अर्थ बघितल्यानंतर करणार आहोत. बघा मुलांनो, स्लोली म्हणजेच काय, तर स्लोली म्हणजे हळूवारपणे. त्यानंतर आहे मुलांनो क्विकली. क्विकलीचे स्पेलिंग बघा मुलांनो, बघा, QUICKLY. काय मुलांनो, QUICKLY. क्विकली म्हणजेच काय मुलांनो, तर एखादं जर काम करायचं असेल तर ते आपल्याला कसं करायचं आहे, क्विकली करायचं आहे, फास्ट करायचं आहे, जलद गतीने करायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, तर क्विकली म्हणतो. पुढे बघा मुलांनो, अराउंड. अराउंड स्पेलिंग पहा मुलांनो, AROUND. अराउंड. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर अराउंड म्हणजेच काय मुलांनो, की स्वतःभोवती फिरायचं. नंतर आहे मुलांनो लेफ्ट. लेफ्ट म्हणजेच काय मुलांनो, तर डावीकडे. LEFT. काय मुलांनो, LEFT म्हणजेच काय मुलांनो, तर डावीकडे. नंतर आहे सॉफ्टली. बघा मुलांनो, SOFTLY. SOFTLY. सॉफ्टली म्हणजेच काय मुलांनो, तर सॉफ्टली म्हणजे अगदी मऊ सारखे. नेक्स्ट बघा मुलांनो, लाऊडली. लाऊडली काय आहे बघा, LOUDLY. लाऊडलीच म्हणजेच मोठ्याने. ठीक आहे मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, तर कॉलम A आणि कॉलम B ह्यामध्ये आलेले जे काही वर्ड आहे त्याचा आपण मिनिंग समजून घेतलेला आहे, त्याचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. बघा मुलांनो, आपण कॉलम A आणि कॉलम B ह्याचे जे ह्यामध्ये दिलेले जे काही शब्द आहेत त्याचा आपण काय केलेला आहे, तर अर्थ जाणून घेतलेला आहे. तर आपण ह्यापैकी कुठले शब्द आपण जॉईन केले की आपल्याला काय करणार आहे, तर अर्थपूर्ण सेंटेन्स, वाक्य आपल्याला इथे मिळणार आहे. बघा, सीट सोबत आपण यामध्ये कुठला असा वर्ड आहे जो यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला मिनिंगफुल इथे सेंटेन्स मिळणार आहे. सांगा पाहू मुलांनो, आपण इथे सीट सोबत B कॉलमकडे काय मागायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपलं सेंटेन्स जे आहे ते अर्थपूर्ण होईल. बरोबर. काय मुलांनो, सीट डाऊन म्हणजेच A कॉलमकडनं आपलं काय घेतलेलं आहे, सीट, आणि B कॉलमकडनं काय घेतलेलं आहे, तर डाऊन. याचं मिनिंगफुल काय होतं मुलांनो सेंटेन्स, सीट डाऊन, खाली बसा. बरोबर. आता बघा मुलांनो, इथे आहे स्टँड. आता स्टँड म्हणजेच काय तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या B कडे आपल्याला कुठला शब्द मागायचा आहे जेणेकरून आपलं सेंटेन्स जे आहे ते परिपूर्ण होईल. बरोबर, स्टँड अप. बघा मुलांनो, काय घेणार आहोत आपण, स्टँड अप. झाला आपला मिनिंगफुल सेंटेन्स किंवा वर्ड. काय मुलांनो, स्टँड अप, उभा राहा. ओके. नंतर आहे बघा वॉक. आता B कडे आपल्याला काय मागायचं आहे जेणेकरून आपलं वाक्य जे आहे ते पूर्ण होईल, आपलं सेंटेन्स कंप्लीट होईल. काय मुलांनो, बघा इथे आहे स्लोली, क्विकली, अराउंड, लेफ्ट, सॉफ्टली, लाऊडली. काय मुलांनो, बघा वॉक, स्लोली. काय मुलांनो, तुम्ही हळू चाला, हेही आपल्याला म्हणता येईल. किंवा क्विकली, अरे आपण म्हणतो ना, अरे जरा फास्ट चाल ना, म्हणजेच क्विकली कर, जरा फास्ट कर.
हो की नाही. तसंच अ वॉक आपण स्लोली देखील इथे घेऊ शकतो, म्हणजे हळू चल. आणि त्यानंतर रन, रन क्विकली म्हणजेच काय मुलांना, तर रन कशी करायची आहे तुला, आणखी वेगाने रनिंग करायचे आहे, रन क्विकली. नंतर बघा मुलांनो, टर्न अराउंड, टर्न अराउंड म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःभोवती काय करायचं आहे, टर्न करायचं आहे. बघा, बेंड लेफ्ट, बेंड म्हणजेच काय, वाकणे, बेंड लेफ्ट म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, तर डावीकडे वाकायचे आहे. बघा नंतर मुलांना, स्पीक, स्पीक सॉफ्टली, आपल्याला कसं बोलायचं आहे, अगदी सॉफ्ट बोलायचं आहे, लाऊडली किंवा ओरडून आपल्याला बोलायचं नाही आहे. तर आपल्याला कसं बोलायचं आहे मुलांनो, स्पीक सॉफ्टली म्हणजेच अगदी कुणावरही ओरडून न जाता आपल्याला मऊ आवाजामध्ये, अगदी शांत आवाजामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बोलायचं आहे. म्हणजेच आपलं सेंटेन्स इथे काय होतं, स्पीक, स्पीक सॉफ्टली. ओके. नंतर आहे बघा, सिंग लाऊडली, सिंग लाऊडली म्हणजेच काय मुलांनो, तर सिंग लाऊडली म्हणजे मोठ्याने गाणं गायचं आहे. सिंग म्हणजेच गाणं आणि लाऊडली म्हणजेच काय मुलांनो, तर मोठ्याने. इथे आपल्याला स्पीक लाऊडली असं सुद्धा जे सेंटेन्स आहे ते बनवता येतं. स्पीक लाऊडली म्हणजे मोठ्याने बोल, किंवा स्पीक सॉफ्टली म्हणजेच काय, बोल की न ओरडता अगदी शांतपणे हळू आवाजात काय करायचं आहे, बोलायचं आहे. तर आपल्याला हा जो स्पीक वर्ड आहे तिथे आपण लाऊडली सुद्धा यूज करू शकतो आणि सॉफ्टली सुद्धा यूज करू शकतो. सिंग सोबत काय यूज करू शकतो आपण, लाऊडली म्हणजेच गाणं तुला कसं गायचं आहे, तर मोठ्याने गाणं गायचं आहे. बघा मुलांना, तुम्हाला इथले जे काही वर्ड्स आहे ते तुम्हाला नक्कीच अर्थासह कळालेले असेल. तर आता मुलांना आपण काय करूया की हे जे ए कॉलम आणि बी कॉलम आपल्याला दिलेला आहे त्याचे जे वर्ड्स आहेत ते आपण एकदा काय करूया, तर रीड करूया. बघा मुलांना, तुम्हालाही काय करायचं आहे, रीड करायचं आहे. बघा मुलांना, कॉलम ए काय आहे मुलांना, कॉलम ए मध्ये फर्स्ट आहे सीट, सेकंड आहे स्टँड, थर्ड वॉक, रन, टर्न, बेंड, स्पीक आणि सिंग. हे काय झालं मुलांना, आपलं कॉलम ए मधले काही शब्द, काही वाक्य. त्यानंतर आहे मुलांना कॉलम नंबर बी. त्याच्यामध्ये बघा मुलांना, फर्स्ट वर्ड आहे अप, डाऊन, स्लोली, क्विकली, अराउंड, लेफ्ट, सॉफ्टली आणि लाऊडली. अशा प्रकारचं आपण काय केलेलं आहे मुलांना, तर कॉलम ए आणि कॉलम बी याचं आपण काय केलेलं आहे, तर वाचन केलेलं आहे, रीडिंग केलेलं आहे. आता बघूया आपण मुलांना की हे जे काही आपण शब्द वाचलेले आहेत ते आपल्याला इथे काय करून दाखवले आहेत, तर जॉईंट सुद्धा करून दाखवलेले आहेत. बघूया तर मग आपण मुलांना. बघा इथे आपण जो पहिला वर्ड जो घेतलेला होता कुठला मुलांना, कॉलम नंबर ए मधून फर्स्ट सीट, आणि कॉलम बी मधून कुठला घेतला आहे मुलांना, तर डाऊन. म्हणजेच आपण घरी असो, बाहेर असू किंवा कुठल्याही कामाच्या ठिकाणी असू, तिथे सिट डाऊन म्हणजेच काय मुलांना, तर खाली बसा. जसं बघा, हा तुम्हाला इथे काय दिसत आहे, तर बाक दिसत आहे, एक बेंच दिसत आहे. त्या बेंचवरती ही जी मुलगी आहे ती तुम्हाला बसलेली दिसत आहे. म्हणजेच काय मुलांना, ह्यालाच काय म्हणतात, तर सीट डाऊन म्हणजेच खाली बसणे. ओके मुलांना, हे जे सेंटेन्स आहे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे लर्न करायचं आहे. बघा मुलांना, SITDWON सीट डाऊन म्हणजेच काय मुलांना, तर खाली बसणे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बघा मुलांना, आता तुम्ही बेंचवरती बसलेले असतात, तर तुम्हाला जर उत्तर देण्यासाठी, आन्सर देण्यासाठी तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर टीचर काय म्हणतात की स्टँड अप, स्टँड अप. तर स्टँड अप म्हणजेच काय मुलांना, तर स्टँड अप म्हणजे उभे राहणे. बघा, STANDUP काय मुलांना, STANDUP स्टँड अप. स्टँड अप म्हणजेच काय मुलांना, तर उभं राहणे. काय मुलांना, स्टँड अप म्हणजे बरोबर उभं राहणं, आणि सिट डाऊन म्हणजेच बसणं, स्टँड अप म्हणजेच उभं राहणं. व्हेरी गुड. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया.
बघा मुलांनो, नेक्स्ट सेंटेन्स आपलं काय आहे, वॉक स्लोली. काय आहे मुलांनो, थर्ड जो आहे आपला तो आहे वॉक स्लोली. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, WALK वॉक, वॉक आणि स्लोली SLOWLY यामधून आपण काय घेतलेलं आहे, तर स्लोली हा एक वर्ड घेतलेला आहे आणि कॉलम ए मधून आपण कुठला वर्ड घेतलेला आहे, तर वॉक. त्याचं मिनिंगफुल काय होतं मुलांनो, बघा, वॉक स्लोली म्हणजेच हा जो व्यक्ती आहे तो कसा चालतोय, तर स्लोली स्लोली हळूहळू हळूहळू चालत आहे. तर आपलं मिनिंगफुल सेंटेन्स काय झालेलं आहे मुलांनो, वॉक स्लोली. व्हेरी गुड. पुढे जाऊया. बघा मुलांनो, पुढचं जे वर्ड्स आहे आपलं ते काय आहे बघा, पाहू. बघा, रन क्विकली. काय आहे मुलांनो, रन क्विकली. आता आपण ए कॉलम मधून काय घेतलेलं आहे, तर रन, RUN रन हा वर्ड आपण घेतलेला आहे आणि बी कॉलम मधून आपण काय घेतलेला आहे, तर क्विकली. बघा, क्विकली QUICKLY. क्विकली हा आपण बी कॉलम कडनं घेतला आणि ए कॉलम कडनं आपण काय घेतलेला आहे, तर रन घेतलेला आहे. तर आपलं मिनिंगफुल सेंटेन्स काय झालेलं आहे मुलांनो, व्हेरी गुड, रन क्विकली. आपल्याला वेगाने काय करायचं आहे, तर धावायचं आहे मुलांनो. आता आपण काय करूया, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बघा मुलांनो, टर्न अराउंड. आपल्याला काय करायचं आहे, की टर्न करायचं आहे, म्हणजेच आपल्याला एक स्वतःभोवतीच एक फेरी मारायची आहे. बघा, हा जो इथे हे जे आहे तिने काय केलेलं आहे, टर्न केलेलं आहे, म्हणजेच फिरायचं आहे आपल्याला डावीकडे किंवा उजवीकडे. टर्न अराउंड म्हणजेच काय मुलांनो, तर टर्न म्हणजेच वळणे, अराउंड म्हणजे स्वतःभोवती. तिने स्वतःभोवतीच काय केलेलं आहे, की ती टर्न झालेली आहे. आता आपण असे आहोत फ्रंट, नंतर आपल्याला टर्न व्हायचं आहे, टर्न अराउंड. ओके, हा आहे फ्रंट आणि नेक्स्ट आहे टर्न अराउंड. ओके मुलांना, नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आपल्याला सेंटेन्स काय दिलेला आहे, तर बेंड लेफ्ट. काय दिलेलं आहे मुलांनो, बेंड लेफ्ट. ए कॉलम मधून आपण काय घेतलेलं आहे, व्हेरी गुड, बेंड घेतलेला आहे, BEND बेंड. आणि बी कॉलम कडनं आपण काय घेतलेलं आहे, तर लेफ्ट, LEFT लेफ्ट. बेंड लेफ्ट म्हणजेच काय करायचं आहे, तर आपल्याला लेफ्टला बेंड करायचं आहे, म्हणजे वाकायचं आहे. बेंड म्हणजेच काय मुलांनो, तर वाकणे. कुठे वाकायचं आहे, तर लेफ्टला, म्हणजेच डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर डावीकडे मुलगा वाकताना दिसत आहे. बेंड म्हणजेच काय मुलांनो, व्हेरी गुड, वाकणे. कुठे, लेफ्टला, डावीकडे. व्हेरी गुड. आता आपलं जे सेंटेन्स आहे ते मिनिंगफुल काय झालेलं आहे, बेंड लेफ्ट. ओके, नेक्स्ट बघूया. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आपलं जे मिनिंगफुल झालेलं आहे ते काय आहे, आपण कॉलम ए कडनं घेतलेलं आहे स्पीक आणि कॉलम बी कडनं घेतलेलं आहे काय मुलांनो, सॉफ्टली. बघा, SPEAK स्पीक आणि जो बी कॉलम मधला वर्ड आहे तो आहे बघा मुलांनो, SOFTLY सॉफ्टली. कसं बोलायचं आहे मुलांनो, तर सॉफ्टली, अगदी हळू बोलायचं आहे आणि सॉफ्ट बोलायचं आहे, नम्रपणाने आपल्याला इथे बोलायचं आहे. मिनिंगफुल आपला सेंटेन्स काय झालेला आहे मुलांनो, तर स्पीक सॉफ्टली म्हणजे तुम्ही कसं बोलायचं आहे, नम्रपणाने बोलायचं आहे, हळू बोलायचं आहे आणि मौसूद बोलायचं आहे. आता तुम्ही म्हणणार मौसूद कसं, तर आपण बोलताना अगदी हार्ड वर्ड आपल्याला यूज करायचे नाही आहे, अगदी शांतपणे आणि आपल्याला खूप नम्रपणे इथे बोलायचं आहे. त्यालाच काय म्हणतात मुलांना, स्पीक सॉफ्टली. ओके, नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, शेवटचा वर्ड आपला काय आहे, सिंग. आपण ए कॉलम मधनं लास्ट वर्ड जो आहे SING सिंग तो इथे घेतलेला आहे आणि बी कॉलम मधला जो आहे लास्ट वर्ड लाऊडली LOUDLY लाऊडली हा वर्ड आपण बी कॉलम मधून घेतलेला आहे आणि आपला मिनिंगफुल वर्ड काय तयार झालेला आहे मुलांनो, तर आपला मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे सिंग लाऊडली. व्हेरी गुड. तर मुलांनो, इथे काय झालेलं आहे, तर आपण ए कॉलमपासून आणि बी कॉलमपासून जे काही वर्ड आहे ते आपण घेऊन एकमेकांना जॉईन करून आपण काय केलेलं आहे, तर मिनिंगफुल सेंटेन्स हे बनवलेले आहेत. तसेच त्यांचा अर्थसुद्धा आपण जाणून घेतलेला आहे. बघा मुलांनो,
आपण काय केलेलं आहे तर कॉलम ए आणि कॉलम बीचे जे काही वर्ड्स आहे, जे काही शब्द आहेत, त्यांचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. तर बघा शेवटचे जे वर्ड्स आहे SING सिंग आणि हे लाऊडली, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर गाणं कसं गायचं आहे तर गाणं आपल्याला लाऊडली गायचं आहे, म्हणजेच मोठ्याने गायचं आहे. हे झालं आपलं शेवटचं सेंटेन्स. आपण इथे काय बनवलेलं आहे तर कॉलम ए आणि कॉलम बी मधील जे काही वर्ड्स आहेत ते एकत्र करून आपण काय केलेलं आहे इथे मिनिंगफुल सेंटेन्स, मिनिंगफुल शब्द आपण इथे बनवलेले आहेत. तर आता मुलांनो आपण पुढे बघणार आहोत. बघा तर मुलांनो आपण हे जे काही ॲक्शन टाईम आहे ते आपण लर्न केलेलं आहे, त्याचा अभ्यास आपण सविस्तरपणे केलेला आहे. तर मुलांना आता त्याचे वर्ड मिनिंग काय करणार आहोत आपण जाणून घेणार आहोत. वर्ड मिनिंग काय म्हणजे मुलांना वर्ड मिनिंग म्हणजेच काय तर वर्ड मिनिंग म्हणजेच या लेसनमध्ये, कुठल्या लेसनमध्ये ॲक्शन टाईम 1.11 ॲक्शन टाईम या लेसनमधल्या आपण काही वर्ड्स म्हणजेच काय मुलांना बरोबर शब्द, वर्ड म्हणजेच काय मुलांना तर शब्द आणि मिनिंग म्हणजेच काय मुलांना तर मिनिंग म्हणजेच अर्थ. तर हे जे ॲक्शन टाईम चॅप्टर आहे, लेसन आहे, त्या लेसनमधले काही वर्ड्स आपण इथे काय करणार आहोत तर काही वर्ड्सचे आपण इथे अर्थ समजावून घेणार आहोत. बघा मुलांनो फर्स्ट वर्ड आपल्याला काय दिलेला आहे इथे स्टँड. काय दिलेलं आहे मुलांनो फर्स्ट वर्ड आपला इथे आहे स्टँड. बघा मुलांनो STAND. काय STAND. स्टँड म्हणजेच काय मुलांनो तर उभा राहणे. स्टँड म्हणजेच काय मुलांनो तर उभा राहणे. हा आपल्याला वारंवार वर्ड वाचन करायचं आहे, रीड करायचं आहे, जेणेकरून काय होईल तो आपल्या अंगी वळणी पडेल. बघा STAND स्टँड. स्टँड म्हणजेच काय मुलांनो बरोबर उभा राहणे. आता बघा बँड. बँडची स्पेलिंग बोला बघू मुलांनो BEND. काय मुलांनो BEND. बँड म्हणजेच काय मुलांनो तर वाकणे. लेफ्ट बेंड, राईट बेंड म्हणजेच तुम्ही डावीकडे वाकायचं आहे, उजवीकडे वाकायचं आहे. बेंड म्हणजेच काय मुलांनो तर बेंड म्हणजेच वाकणे. बेंड लेफ्ट, बेंड राईट. तर यालाच आपण काय म्हणू मुलांनो बेंड म्हणजेच वाकणे. व्हेरी गुड. नंतर आहे बघा मुलांनो क्लॅप. आता आपण हे इयत्ता 5वी मध्येच आपण क्लॅप 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 हे सुद्धा काय शिकलेलो आहोत तर एक सॉन्ग शिकलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लॅप हा वर्ड्स आपण ऐकलेला तर आहेतच. तर बघा मुलांनो क्लॅपची स्पेलिंग काय आहे CLAP. काय मुलांनो CLAP क्लॅप. क्लॅप म्हणजेच काय व्हेरी गुड. क्लॅप म्हणजेच टाळ्या वाजवणे. काय मुलांनो क्लॅप म्हणजेच टाळ्या वाजवणे. CLAP क्लॅप म्हणजेच काय मुलांनो टाळ्या वाजवणे. बरोबर. आता बघा मुलांनो नेक्स्ट आहे टॅप. TAP. काय मुलांनो TAP. टॅप म्हणजेच काय तर टॅप म्हणजेच थाप मारणे. काय मुलांनो टॅप म्हणजेच थाप मारणे. बघा ना आपण शाळेमध्ये आपण जेव्हा शाळेमध्ये एकमेकांना काय करतो टपली मारत असतो ना, म्हणजेच थाप मारणे. किंवा पाठीवरती जर अटेन्शन आपल्याला त्याचं हवं असेल तर आपण काय करतो त्याच्या पाठीवरती थाप मारतो, डोक्यावरती टपली मारतो. तर तेच आहे मुलांनो टॅप म्हणजेच काय की थाप मारणे. आणि बघा मुलांनो टॅप ह्याचा जो अर्थ आहे तो थाप मारणे असाही होतो. टपली मारणे किंवा थाप मारणे म्हणजेच काय मुलांनो की एखादी जी गोष्ट आहे त्या गोष्टीबद्दल आपण काय करत असतो की जास्त चढाव करून सांगत असतो, तीही म्हणजेच काय मुलांनो तर थाप मारणे. नंतर बघा मुलांनो बोर्ड. बोर्ड म्हणजेच काय मुलांनो BOARD. बोर्ड म्हणजेच काय मुलांनो तर बोर्ड म्हणजे फळा. काय मुलांनो बोर्ड म्हणजेच फळा. जे काही आपण ह्या आता बोर्डवरती लिहत आहोत त्यालाच काय म्हणतात मुलांनो बोर्ड म्हणतात. आणि त्याला मराठीमध्ये आपण कसा उच्चार करू तर फळा असा ह्याचा आपण उच्चार करणार आहोत. तर मुलांनो नक्कीच आपण हे जे काही ॲक्शन टाईम चॅप्टर आहे म्हणजेच 1.11 ॲक्शन टाईम हे जे चॅप्टर आहे ते आपण काय केलेलं आहे मुलांनो तर लर्न केलेलं आहे. सविस्तरपणे त्याचं आपण इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तसेच त्यामध्ये आलेले जे काही वर्ड्स आहेत त्याचा मिनिंगसुद्धा आपण इथे जाणून घेतलेला
आहे. तर नक्कीच तुम्हाला मुलांनो 1.11 ॲक्शन टाईम हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला समजलेला असेलच. तर आता आपण काय करणार आहोत, तर पुढच्या चॅप्टरमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. इथे आपला हा जो चॅप्टर आहे कुठल्या मुलांनो, ॲक्शन टाईम, हा चॅप्टर आपला इथे पूर्ण झालेला आहे. तर भेटूया आपण पुढच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.